नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ते हिंदीत काहीतरी म्हणतात ना, बडे मिया मटे मिया, बडे मिया बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. मला त्याची आज आठवण येण्याचं कारण, काल का परवा पवार परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले महान बुद्धिमान रोहित दादा पवार यांनी कारण नसताना आपली अक्कल नको त्या जागी नको त्या वेळी पाजळलेली आहे. आणि म्हणून मला ही गोष्ट आठवली. आता याच्यात छोटे मिया कुठून आला आणि बडे मिया कुठून आला असा प्रश्न तुम्हाला पडेल. कारण सध्या तुम्हाला माहितीये, सगळ्या मराठी पत्रकारांना ठाकरे ब्रँडची पुरता विसर पडलेला आहे. सगळेच्या सगळे लोक महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हा किती अभेद्य आहे हे विसरून राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणासाठी चिंताक्रांत झालेले आहेत. खरं तर शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्याची काळजी करण्याची आवश्यकता आहे. पण हे सगळे पवार प्रेमी पत्रकार सध्या दोन राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण होणार की नाही यांनी चिंताक्रांत झालेले आहेत. जणू काय ते नाही झालं तर यांच्या घरची संध्याकाळची चूल पेटणार नाही, इतकं मराठी पत्रकारांना दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाने चिंताक्रांत केलेलं आहे. आणि इकडे सगळे पत्रकार दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी इतके बेबस झालेले असताना त्याच घराण्यातला हा तिसऱ्या पिढीचा सुपुत्र त्या विलिनीकरणाचा कसा बोजवार उडवतोय बघा. तुम्हाला आठवत असेल तर 28 जानेवारी 2026 ला भल्या सकाळी 9च्या सुमाराला बारामतीच्या त्या हवाई पट्टीवर जो भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अतिशय दुःखद असं निधन झालं. त्यानंतर त्यामध्ये कपटकारस्थान, कॉन्स्पिरसी थिअरी शोधली जाऊ नये आणि त्यातून राजकारण खेळलं जाऊ नये म्हणून प्रकृती ठीक नसताना आणि दुःखद प्रसंग असताना सुद्धा शरद पवारांनी एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला होता की हा अपघातच आहे, तो घातपात नाही, कृपा करून त्याचं राजकारण करू नका. आणि अगदी त्याचं राजकारण करायला उतावळेपणाने निघालेले अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांना सुद्धा पवारांनी टोकलेलं होतं. म्हणजेच याचं राजकारण झालं तर आपलं पुढलं जे काय राजकारण आहे, आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी आपण जी काय बेगमी करायला बघतोय त्याचा बट्ट्याबोळ होईल याची कल्पना होती. म्हणूनच शरद पवारांनी प्रकृती ठीक नसताना सुद्धा हा व्हिडिओ केला होता आणि राजकारण नको असं बजावलेलं होतं. पण बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. म्हणजे हे जे छोटे मिया आहेत ज्यांना रोहित दादा पवार म्हणून जग ओळखतं, त्यांचं तर काही विचारू नका. नको तिथे तिथे अक्कल पाजळत असतात. पुतीन आणि कोण तो तिकडचा युक्रेनचा, त्यांचं युद्ध, इस्रायल आणि गाझाचं युद्ध याविषयी सुद्धा आपली नसलेली अक्कल रोहित पवार पाजळत असतात. मग त्यांनी आपल्याच घरगुती विषयामध्ये अक्कल पाजळली नाही तर नवल होतं. पण जर शरद पवारांनी, तुमच्या आजोबांनी, ज्यांच्या मेहरबानीमुळे तुम्ही आमदारकी भूषवताय, त्यांनी जर सांगितलं याचं राजकारण करू नका, त्यामध्ये घातपात नाही, तर आजोबाला खोडून काढण्यापर्यंत रोहित पवारांनी मजल मारली. त्यासाठी एक काय तो पॉवर पॉइंट प्रोग्राम सादर केला. हे असं असेल तर तसं का नाही, तसं असेल तर असं का नाही, आत्याबाईला मिशा असत्या तर तिलाच अजितदादा म्हटलं असतं. त्यामुळे सुप्रिया ताईंना मिशा का आलेल्या नाहीत याचा उहापोह करणारा असा हा पॉवर पॉइंट प्रोग्राम हा परवा रोहित दादा पवारांनी सादर केला. ते विसरले
की काही तासात अपघातानंतर आपल्या आजोबांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की हा घातपात नाही, याच्यावर राजकारण नको. पण रोहित पवार त्याच्यावरच राजकारण करायला निघाले. आणि म्हणून म्हटलं की बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. म्हणजे बडे मिया जितकं सावरायला बघतायत तितकं छोटे मिया त्याचा बोजवार उडायला टपलेले. आता बडे मियांची आयडिया क्लिअर आहे. बडे मियांना दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपली मुलगी सुप्रिया ही राजकारणात सेटल होईल, ही शेवटची अपेक्षा किंवा इच्छा आहे. आणि त्यामुळे जो काय अपघात घडलाय, घातपात जे काय घडले, जे दुःखद निधन आपल्या पुतण्याचं झालेलं आहे, त्यामुळे आपण जो घाट घातलेला आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन आपल्या मुलीची चांगल्या जागी वर्णी लागावी आणि आपल्याशी अजूनही एकनिष्ठ असलेले एक दोन नेते आहेत त्यांची सुद्धा कुठेतरी सोय लागावी, यासाठी बडे मिया म्हणजे शरद पवार प्रयत्नशील होते. पण छोटे मिया सुभान अल्लाह, त्यांनी ह्या एका पॉवर पॉइंट प्रोग्रामने त्याचा पुरता बोजवारा उडवून टाकला. बरं, तेवढ्यावर भागत नाही, तेवढ्यावर भागत नाही. 31 जानेवारीला घाई गर्दीने म्हणा सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यामुळे मुळात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी शरद पवार गटाकडून जो आटापिटा चालू होता त्याच्यावरून बोळा फिरवला गेला. तरीही त्याविषयी बोलण्याचं शरद पवारांनी टाळलं होतं, बाकीच्या पवार परिवाराने टाळलं होतं. छोटे मिया सुभान अल्लाह, ती घाई गर्दी होती इतकंच बोललं गेलं. पण रोहितदादा पवार यांनी तर त्याच्या पुढे मजल मारली आहे. सुनेत्रा पवार यांच्या इच्छेविरुद्ध हा शपथविधी उरकला गेला, इथपर्यंत त्यांनी मजल मारली. आता या असं सुनेत्रा वहिनींच्या इच्छेविरुद्ध हा शपथविधी झाला असं म्हणण्यासाठी काहीतरी पुरावा द्यायला पाहिजे. पण पुरावा देणं हे आजोबांना जमलं नाही कधी, तर नातू कुठून देणार. पण हवेत बडबड करायची, आजोबांकडूनच घेतलेला गुण आहे, डीएनए मधला असेल कदाचित. आणि त्यामुळे रोहितदादा पवार यांनी सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा बळजबरीने किंवा इच्छेविरुद्ध उरकून घेण्यात आला हे जे काय सांगितलेलं आहे त्याचा पुरावा त्यांनी दिलेला नाही. पण हे ज्या वेळेला असं तुम्ही बोलता तेव्हा विलिनीकरण जे आजोबांना पाहिजे आहे त्याच्यावरूनही बोळा फिरवला जातो. कारण यामुळे त्या शपथविधीला हजर राहिलेल्या सुनेत्रा वहिनी असोत, त्यांचे सुपुत्र जय असोत किंवा अजितदादा पवारांचे जे निकटवर्तीय आहेत, ज्यांच्यावर आता विलिनीकरणाची पुढची प्रक्रिया करण्याची संपूर्ण जबाबदारी आहे, ते लोक विचलित होणार. आणि ते विचलित झाले तर शक्य तितकं ते विलिनीकरणाला विरोध करणार. म्हणजे आजोबांना दोन राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण हवं आहे, पण नातूच त्यावर बोळा फिरवतोय. कशी गंमत आहे बघा मित्रांनो. आता हे कुठल्या अधिकारात परिवाराच्या वतीने रोहितदादा बोलत होते तेही सांगता येत नाही. कारण आजोबा इस्पितळात दाखल झालेले आहेत उपचारासाठी. आत्याजीला मिशा फुटत नाहीत ही वेदना आहे रोहितदादांची. त्या सुप्रियाताई सुद्धा पित्याच्या सेवेसाठी इस्पितळाच्या इर्द गिर्द थांबलेले आहेत आणि रोहितदादा पॉवर पॉइंट प्रोग्राम करतायत. सगळंच इच्छेविरुद्ध असेल तर सुनेत्रा वहिनी त्याविषयी चकार शब्द का बोलत नाही. रोहितदादाचे जे दोन चुलत बंधू आहेत, जय अजित पवार आणि पार्थ अजित पवार, यापैकी कोणी आपल्या आईवर बळजबरी करून शपथविधी उरकण्यात आला याविषयी का बोलत नाहीत. सगळ्यात पहिली तक्रार त्यांच्याकडून आली पाहिजे, निदान त्यांच्या पक्षाकडून आली पाहिजे. अजितदादांच्या पक्षाकडून तक्रार नाही, अजितदादांच्या निकट परिवाराकडून तक्रार नाही,
तक्रार कोणाकडून येते की ज्यांनी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना बहिष्कृत ठेवलं होतं परिवारातून. सगळा परिवार 3-4 माणसं सोडली तर माझ्या विरुद्ध गेलेला आहे असं खुद्द अजितदादांनी त्या कालखंडात सांगितलेलं होतं. रोहित दादांच्या आत्या ज्यांना मिशा फुटत नाहीत हे दुखणं आहे रोहित दादाचं. कारण त्यांना आत्याला काका म्हणायचे आणि म्हणूनच आत्याला उपमुख्यमंत्री बनवायचे. पण तिला मिशा फुटत नाहीत आणि मिशा फुटत नाहीत म्हणून सुप्रियाताईंना अजितदादा म्हणता येत नाही. हे दुखणं आहे रोहित पवारांचं. मुद्दा इतकाच आहे की हे सगळी अक्कल पाजळायला रोहित दादाला सांगितलं कोणी, कशाला करायचं. आणि सगळी घाई गर्दी विलिनीकरणाची ही अजितदादांच्या गटामध्ये कोणालाही दिसत नाही. तो सगळा आटापिटा पहिल्या दिवसापासून अपघाताच्या क्षणापासून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी गोटातून हा विलिनीकरणाचा भवरा सुरू झाला. त्याला कुठलाही दुजोरा ना सुनेत्रा वहिनींकडून आलाय ना अजितदादांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आलाय. आणि जर खरोखरच तो विलिनीकरण शरद पवार गटाला पाहिजे असेल तर त्यामध्ये आज अजित गटाला दुखावून चालणार नाही. ते रोहित दादा नेमकं त्या गटाला दुखावत आहेत. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की सुनेत्रा वहिनींच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कारभार उरकला गेला, याचा अर्थ थेट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे रोहित दादांचा अंगुली निर्देश आहे. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये एक साधी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जेव्हा एक गोष्ट समोरच्या व्यक्तीकडून करून घ्यायची असते तेव्हा त्याला चुचकारत असतात, त्याला डिवचत नसतात. हा सगळा पॉवर पॉइंट प्रोग्राम घेऊन रोहित पवार यांनी समोरच्या लोकांना डिवचलेलं आहे की तुम्ही जणू काय आरोपी आहात. याला सरकार शासन व्यवस्था दोषी आहे अशा प्रकारचा आरोप केला तर समोरची माणसं तुमच्याशी बसून हातमिळवणी करायला तयार होतील का? आणि नसेल तर मग अशी शंका येते की आपण एक बोलायचं आणि नातवाला जाऊन भलतंच बोलायला पुढे करायचं. असा काय डाव शरद पवार खेळतायत का? मला कल्पना नाही. कारण शरद पवार तर इस्पितळामध्ये दाखल आहेत, त्यांना बोलण्याचा आणि श्वास घेण्याचा त्रास होतोय. पण रोहित दादा पवार यांनी असली अक्कल पाजळण्याचं नेमकं कारण काय? राजकीय दृष्ट्या त्यातून काय साधलं जाणार? शरद पवार गोटातले सगळेच्या सगळे लोक एक गोष्ट सातत्याने सांगतायत की अजितदादांची अंतिम इच्छा ही विलिनीकरणाची होती. आणि रोहित दादा सांगतात की कुटुंबाचं सगळ्यात मोठं प्राधान्य हे अजितदादांच्या मृत्यूचं कारण, अपघाताचं कारण शोधणं हे प्राधान्य आहे. म्हणजे प्रत्येकाची प्राधान्य वेगळी आहे. आणि असे लोक जेव्हा आसपास असतील तेव्हा शरद पवारांना उर्वरित आयुष्यामध्ये सातत्याने तोंडघशी पाडल्याशिवाय ही माणसं राहणार नाहीत. 29 जानेवारी अजितदादांची ज्या विद्या प्रतिष्ठान ग्राउंडवर अंत्यविधी झाला, अंत्यसंस्कार झाले, त्यावेळेला ज्या प्रकारचा आगाऊपणा सुप्रियाताईंनी केला त्यांनी सगळी चक्र उलटी पालटी होत गेली. तो ट्रिगर पॉइंट होता. सुप्रियाताईंचा त्या सगळ्या प्रकारामध्ये जो उत्साह होता, एखाद्या लग्न घरामध्ये वरमाई सारखा जो उत्साह असतो तो सुप्रियाताईंना लपवता आला नव्हता. आणि त्यामुळे अजितदादांच्या गोट्यातले बहुतांश नेते चिंतित झाले आणि त्यामुळेच सुनेत्रा वहिनींच्या उपमुख्यमंत्रीपदी बसण्याच्या शपथविधीची घाई गर्दी झालेली आहे. अनिच्छेने असेल कदाचित की पतीचं निधन होऊन 4 दिवस लोटलेले नाहीत आणि एखाद्या महिलेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली याच्यात आनंद नसतो.
पण ते का करावं लागलं याचीही मीमांसा रोहितदादा पवारांनी करायला पाहिजे होती. आपल्या आत्याला विचारायला पाहिजे होतं की आम्ही योगेंद्र वगैरे बरेच घरातले आहेत तरुण पोरं, ती सोडून तुम्ही वरमाई सारखं मिरवत का होता. पण जे काय आता रोहित पवार यांनी केलेलं आहे त्यातून एक गोष्ट निष्पन्न होते की खरोखरच हे विलिनीकरण शरद पवार गटाला तरी हवंय का, की त्यावरून पवार परिवारामध्ये आणि पवार राष्ट्रवादी गटामध्ये बेबनाव आहे का, की हे सगळं झाल्यानंतर आपल्याला खड्यासारखं बाजूला ठेवलं जाईल. कदाचित सुप्रियाताईंची वर्णी लागेल, जयंत पाटलांची वर्णी लागेल आणि आपण आपले आमदार म्हणून लटकत राहू कुठच्या तरी खुंटीला. म्हणून विचलित झालेले रोहित पवार हे आपण आमदार राहणार असू तर जयंत पाटील आणि सुप्रियाताई यांचं सुद्धा कल्याण होऊ नये म्हणून बोळा फिरवण्यासाठी हा पॉवर पॉइंट प्रोग्राम करत होते का, अशी एक शंका घ्यायला जागा आहे. काय साध्य करायचं आहे लोकांना ते कळत नाही. साध्य काय करणार तुम्ही. त्यांनी घाई गर्दी केली, मग तुम्ही 13 दिवसांनी का करताय. ते जे काय रिपोर्ट यायचे ते येऊ देत. काल परवा कुठच्या त्या क्रिकेट संस्थेच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने रोहित दादा पवारांना झापडलेलं आहे की अचानक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये जो घोळ घातला गेला तो कोर्टाला तपासावा लागतोय आणि कोर्टाला स्टे द्यावा लागतोय. आपण जे आपल्यावर जबाबदारी आहे तिथे रोहित दादा जे घोळ घालून ठेवतात त्यासाठी अगदी ईडीला सुद्धा तुमच्या कंपन्यांवर कारखान्यांवर धाडी घालाव्या लागतात. तिकडे लक्ष घालायला हरकत नाही. ते सोडायचं आणि हवाई अपघाताच्या विमान अपघाताचा तपास सुरू करायचा. इतके एक्सपर्ट झालेत रोहितदादा पवार. पण जे काय असेल ते असेल, एक गोष्ट साफ आहे की रोहितदादा पवार यांनी जो काय पॉवर पॉइंट प्रोग्राम वगैरे केला त्यातून दोन राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची जी प्रक्रिया चालू होती किंवा अपेक्षित होती तिचा पुरता बोजवारा उडवून टाकलेला आहे. म्हणजे ती शरद पवार गटाला हवी असेल तर त्या गटाच्या भूमिकेला रोहित पवारांनी कमजोर करून टाकलेला आहे आणि उलट त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे असलेला अजितदादा गटातले जे काही नेते असतील ज्यांना शरद पवार गट आपल्या सोबत नको आहे त्यांचे हात बळकट करण्याचं काम रोहित पवारांनी केलं. आणि म्हणून म्हटलं की विलिनीकरण कधी होईल काय होईल माहित नाही, पण ते होण्याची जी प्रक्रिया शरद पवार किंवा इतरांना राबवायची आहे त्यावरून या पॉवर पॉइंट प्रोग्राम मधून रोहित पवारांनी पुरता बोळा फिरवलेला आहे. आणि अशी नातवंड पतवंड असली तर पवार ब्रँडचं काय व्हायचंय हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.